प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक प्रियांका श्यामला शांताराम पाटील जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत। कवायत मैदान, कायदा, नेमबाजी या प्रत्येक विषयामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रियांका पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन। चंदगड तालुक्यातील जक्कनहट्टी गावची लेक प्रियांका श्यामला शांताराम पाटील हिनं आपल्या जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारले। PSI प्रशिक्षणात प्रथम क्रमांक पटकावत 126व्या दीक्षांत समारंभात परेडचे नेतृत्व करण्याचा मान तिला मिळाला। कोरोना काळात वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही खचून न जाता प्रियंकाने अपार चिकाटीने स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आधार बनत अभ्यास व मेहनत सुरू ठेवली। अनेक अडचणींवर मात करत तिने महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधून यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून आज अधिकारी म्हणून स्थान मिळवलं। अतिशय दुर्गम भागातून आलेल्या प्रियंकानं 4थी पर्यंत शिक्षण गावात पूर्ण केलं। पुढील शिक्षणासाठी दररोज पायी चालत कोवाडपर्यंतचा प्रवास केला आणि तिने पुढील शिक्षण संत गजानन महाविद्यालय येथे पूर्ण केले। तिचे वडील सैन्यात होते तर तिचा भाऊ देखील देशसेवा करतोय, त्यामुळे सैनिकी प्रशिक्षणाचा वारसा तिला घरातूनच मिळाला। आईने आणि भावाने दिलेल्या मनोधैर्य आणि मार्गदर्शनामुळे ती घडत गेली आणि आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न तिने साकारलं। कायदा, नेमबाजी आणि परेड या तिन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत तिने आपलं कर्तृत्व सिद्ध केले। जक्कनहट्टी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या एकदम छोट्याशा गावातून आली। ज्या गावाला अद्याप ही बस नाही आहे। गावात फक्त 4थीपर्यंत शिक्षण आहे, बाकीचं सगळं शिक्षण 6 किलोमीटर चालत जाऊन पूर्ण करावं लागतं। ह्या 6 किलोमीटर प्रवासापासून ते आज परेड कमांडरपर्यंतचा प्रवास खरंच खूप चित्तथरारक होता। मध्येच वडिलांचं निधन झालं, त्याच्यातून न सावरता आईनं हेल्प केली, घरच्यांनी कुटुंबाने हेल्प केली आणि इथं MPSCचा रिझल्ट लागल्यानंतर जे इथं आले ते इथं आल्यानंतर या वर्षभरात माझे जे प्रशिक्षक असतील, माझे जे वस्ताद असतील, RPI असतील, ADOD असतील किंवा संचालक सर असतील, या सर्वांनी आम्हाला एक परिपूर्ण असा फौजदार बनून आज निष्क्रमणाच्या वेळी येताना खरंच अंगावर काटा येत होता की एक परिपूर्ण फौजदार म्हणून MP आम्हाला बाहेर पाठवत आहे। आजच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये एकूण 9 पुरस्कारांपैकी 5 पुरस्कार जे मला मिळाले त्यात परिपूर्ण वाटा, सिंहाचा वाटा माझ्या वस्तादांचा, माझ्या RPI सरांचा आहे, कारण ते नसते तर मलाही भेटलेच नसते। त्यात अहिल्याबाई होळकर पुरस्कार जो महिलांसाठी दिला जातो, बेस्ट कॅडेट पुरस्कार जो पहिल्याला दिला जातो आणि ज्याची सगळेजण वाट बघतात की हा पुरस्कार मला भेट। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला राज्य पातळीवर गौरव प्राप्त झाला। प्रियंकाने केलेले कष्ट आणि अधिकारी होण्याची जिद्द आज फळाला आले असून तिचा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान आहे। त्यामुळे जक्कनहट्टीसह जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। युवा संवाद न्यूजसाठी